डोसे तर तुम्ही बरेच खाल्ले असतील, पण असा डोसा खाल्ला आहे का? तर काय करायचं आहे, एक मिरची, थोडंसं अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. ह्याच्यात 2 चमचे पाणी टाकून एकदम बारीक करून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी वापरायचं नाही आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये घेतलेलं आहे डोशाचं पीठ. तर साधारणतः 3 डोशांचं पीठ घेतलेलं आहे, 3 चमचे. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहिला तवा तापलाय की नाही ते बघायचं आहे. बिडाचा तवा आहे हा. त्याच्यानंतर याला कांद्याने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कोटिंग करून. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर पीठ टाकायचं आहे आणि डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची डोसा टाकल्यानंतर. त्याच्यानंतर याच्यावर टाकायचं आहे बटर, थोडासा सॉस टाकायचा आहे आणि चांगला पसरवून घ्यायचा आहे सगळीकडनं. त्याच्यानंतर मी गाजरची भाजी केलेली आहे, याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर ती पण याच्यावर पसरवून घ्यायची आहे. जे मुलं भाज्या खात नाही ना, तर त्यांना असं गाजरची भाजी वगैरे टाकून डोसा बनवून द्या. वरून कोथिंबीर, थोडासा कांदा आणि चीज टाकायचं आहे. तर चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मुलं शाळेतून आली की त्यांना काहीतरी असे नवीन नवीन पदार्थ पाहिजे असतात, जेवण नको असतं. तर तेव्हा असे तुम्ही पदार्थ बनवून दिले ना, तर मुलं आवडीने खाणार. तर असा मसाला डोसा तुम्ही बनवला नसेल गाजरची भाजी टाकून, तर बनवून बघा. खूप छान लागतो खायला. 1च्या ऐवजी 2-3 तरी नक्कीच खाणार.